त्या 8 संघाचा घमासान पाहायला मिळाला. अतिशय देखणी स्पर्धा. 5 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. अंतिम आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. अरविंद नाईक आणि नंदेश नाईक अशी जोडी आहे. नंदेश नाईकने आज कमालीचं क्रिकेट खेळ प्रत्येक मॅच मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देताना दिसला. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असे की 2 ओव्हर नंतरच कुठलाही आयकॉन खेळाडू बॅटिंगसाठी किंवा गोलंदाजीसाठी येऊ शकतो. त्यामुळेच हा निर्णय देखील फार महत्त्वाचा आहे. म्हणूनच 40+ खेळाडू असेल किंवा 30+ खेळाडू असेल किंवा यंगस्टर खेळाडू असेल त्यांना संधी मिळते. आणि या मॅचमध्ये अगदी 2 तगडे प्लेयर या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. चला, भारत आणि पाकिस्तानचा सामना जो सुरू आहे शारजा इंटरनॅशनल आपण दुबईच्या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय पाकिस्तान टीम बॅटिंग करत असताना 205 धावा 7 गडी बाद 43 ओव्हर 44 ओव्हर सुरू आहे. 5 षटकांचा लढत असेल, लक्षात घ्या. मॅच होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक भोईर जे धीरज भोईर यांचे काका आहेत. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली. अंपायर आमच्या दिशेने वेळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साह्याने या मॅचला होती सुरुवात. 1 या आकड्यावर दीपक भोईर यांचा विचार केला तर जीबी पारसिक बँकेमध्ये कार्यरत आहेत. अगदी खारेगावच्या हेड ऑफिस देखील ते कार्यरत आहेत, जिथे इंटर बँक कॉम्पिटिशन होतात. इंटर बँक ज्यावेळी स्पर्धा होतात त्यावेळेस देखील त्यांचा खेळ आम्ही सातत्याने पाहिलाय खारेगावच्या मैदानावर. आणि त्याच दरम्यान एक चांगला स्ट्रोक लगवला जातोय. पाहू शकाल 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. चांगला स्ट्रोक लगवला जातोय. आपण पाहू शकाल अरविंद नाईकच्या बॅटमधून चौकार आला. या मॅचचा पहिला चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगली लाईन, खूप चांगली लेंथ पाहायला मिळते. येत्या टप्प्याचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भावेश नाईक वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. खूप चांगली फेकी आहे. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा दाफलकर लागलीत. 5 ओव्हरचा सामना आहे. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना अनेक खेळाडूने अनेक आयकॉन खेळाडूने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आज धाराव्याचं गावाचं क्रिकेट, आज भरपूर सन्मान आहे या क्रिकेटला, भरपूर मान आहे या क्रिकेटला. त्याचं श्रेय जात आहे मच्छिंद्र स्मृती धारावे, गावदेवी धारावे या टीमला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि दरम्यान इथे 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागलेत. दोन्ही अंपायरचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अंपायरिंग झाली. अंपायरचा इशारा काय येतोय? सिंगल 2 धावा मिळतील. अंपायर डिक्लेअर आहे की 2 धावा आहेत? प्लीज आमच्यापर्यंत डिक्लेअर आहे. चला, डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार दीपक भोईर. फुलरल्यांचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय खेळलाय सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय.
नंदेश नाईकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. नंदेश नाईकच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 1 षटकाचा केस संपलाय, जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा केस संपलाय, धावा करावा लागतील. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. ज्या टीमकडे आपण जर पाहिलं तर भावेश नाईक सारखा खेळाडू आहे ज्याने ग्रामीण क्रिकेटचा 14 धावा झाल्यात. 14 धावा धावफलकावर लागलेत. खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल या मॅचची. नंदेश नाईकने आज संपूर्ण दिवस गाजवलाय. आता गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर क्रमांक 2 घेण्यासाठी स्वीकार मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. ही विकेट हॅट्रिक साठी 1000 चे कॅश प्राइज कुलदीप भोईर यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल. स्वीकार मात्रे यांच्यासाठी कुलदीप भोईर यांच्या वतीने हॅट्रिक साठी 1000 चा कॅश प्राइज. दरम्यान पहिल्याच बॉलवर विकेटची प्राप्ती होईल का? यस, खूप चांगला झेल पकडला जातोय आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज अरविंद नाईकला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज अरविंद नाईक बॅक टू द डगआउट. यस, पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली. स्वीकार मात्रेच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अरविंद नाईक परतला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. फायनलचा सामना, अंतिम सामना. धारावेगाव प्रीमियर लीग. भरपूर सगळ्यांचं सहकार्य राहिलंय. सगळ्यांनीच केलेली मेहनत. आपल्या गावाची प्रीमियर लीग ना पैशासाठी ना नावासाठी. आम्ही खेळतो फक्त धारावेगावासाठी आणि या धारावेगावाच्या क्रिकेटसाठी. आपण सगळेच क्रिकेट खेळत असताना चला सामना स्पीडअप करा. आणि जसजसा वेळ पुढे जाईल तसा मात्र मैदानामध्ये अंधार पसरेल. त्यामुळेच विनंती असेल की अतिरिक्त वेळ वाया घालवू नका. अंतिम आणि शेवटचा सामना. धारावे क्रिकेटला एक मान आहे, सन्मान आहे. धारावे क्रिकेटचा दरारा आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणखी या धारावे क्रिकेटने भल्या भली स्पर्धा जिंकली. इथे मात्र थ्रू द कव्हर क्वार्टर शॉट लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. प्रत्येक भोईरच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौकार आलाय प्रतीकच्या बॅट मधून. इथे देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते. भन्नाट वेग धारण केलंय. पडल्यानंतर उचळीजा पाहायला मिळाल्या. डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर लागलीत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना प्रशांत आंधळी साहेबांना विनंती करतोय की कृपया मंचावर या. प्लीज प्रशांत साहेब आपल्याला विनंती करतोय की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. टप्प्याचा बॉल पुलचा फटका अगदी पदेशी क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येईल तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. खूप चांगलं षटक, खूप चांगलं कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल स्वीकार म्हात्रेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 19 धावा धावफलकावर लागलेत. रोनक तांडेल आमच्या सोबत आहेत. सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. स्कोररच्या भूमिकेत असेल किंवा करावे टीमसाठी देखील एक डावखुरे गोलंदाज म्हणून त्यांच्या गोलंदाजी मी पाहिले. खास करून नुकतीच सगळीकडे प्रीमियर लीग झाली.
इथे देखील टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळलाय. अपिच खेळण्याचा प्रयत्न केला होता. या बॉलवर फक्त सिंगल मिळू शकते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 धावा धावफलकावर लागलेत. उर्वरित 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आज अभिमान असेल धारावे क्रिकेटला, धारावे गावाला, कारण की ISPL मध्ये विकी पंढरनाथ भोईर हा खेळाडू खेळला. ISPL म्हणजेच IPL नंतर जर कुठल्या लीगला मानले जातं ती ISPL स्पर्धा. नवी मुंबईमधील एकमेव खेळाडू जो त्याची निवड झाली. हैदराबाद टीमसाठी तो क्रिकेट खेळला आणि पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच त्या ISPL स्पर्धेमध्ये सगळ्यात वेगवान चेंडू हाताळला गेला. मोहम्मद कैफने देखील त्याचा उल्लेख केला होता की विकी भोईर नावाचा गोलंदाज आहे, तो सगळ्यात जास्त वेगाने गोलंदाजी करतोय. 143 पेक्षा जास्त वेगाने त्याने चेंडू हाताळला आणि अनेक व्यावसायिक खेळाडूंना आणि बॅट्समनला देखील आपण जर पाहिले तर धसका असतो विकी भोईरचा. त्याचं क्रेडिट जात आहे धारावे क्रिकेटला. याच मातीमध्ये तो जन्मला, याच मातीवर तो खेळला, याच मैदानामध्ये त्याची जडणघडण झाली. प्रत्येक सिनियर खेळाडूने मार्गदर्शन केलं आणि मगाशी ज्या वेळेस विकी भोईर यांनी उल्लेख केला होता टॉस दरम्यान की ही प्रीमियर लीग माझ्यासाठी स्पेशल काय, कारण अशाच प्रीमियर लीगमधून देखील मला संधी मिळाली. त्या संधीचं सोनं मी केलं आणि आज मेहनत करतोय, कष्ट करतोय, संघर्ष करतोय. त्याच दरम्यान फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रत्येक भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. छाताडातून नांद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्त वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून धारावे गाव प्रीमियर लीग 2025 चा हा मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना ज्यासाठी केला होता अट्टास की अखेर गोड व्हावा आणि हा फायनलचा सामना देखील सगळ्यांनाच गोड बातमी देणारी असेल. खोलबट टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू हाताळला गेला, फ्लिक केला चेंडू जाते स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वेगाने आपण जर पाहिलं तर सोहेल नाईक येईल डीप मध्ये पाहायला मिळते. सोहेल नाईक सातत्याने मच्छिंद्र स्मृती धारावी टीम ज्यावेळेस क्रिकेट खेळते त्यावेळेस 12th मॅनच्या भूमिकेत तो सातत्याने आम्हाला पाहायला मिळतो. एक चांगला क्रिकेटर आहे. अनेक अशी 12th मॅन असेल त्या खेळाडूने देखील बेंचवर बसून सामन्यामध्ये बऱ्याच वेळा खेळायला मिळत नाही, तरी देखील टीम सोबत राहणं गरजेचं असतं. त्या दरम्यान चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना धावची संधी. काय घडलंय? प्रतीक भोईर आधी घाई संकटात नाही, गरज नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रतीक भोईर जो इन्फॉर्म होता, चांगली बॅटिंग करत होता, तो प्रतीक भोईर मात्र परतलाय. फलंदाज क्रमांक बाद होतोय दुसरा. प्रतीक भोईर बॅक टू द डगआउट. झालाय. नाव आहे धीरज अभिमन्यू भोईर. या नावाचा जर पाहिला तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये दबदबा आहे. मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर 360 अशा अनेक उपाधी आहेत या खेळाडूच्या नावावर. ज्या ज्या वेळेस टीमला गरज असते त्या त्या वेळेस मात्र संकट मोचकच्या भूमिकेमध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटचा अव्वल दर्जाचा खेळाडू. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाजी करत असताना सुमितच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर समित आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर कमबॅक कसं करावं हे समितला ठाऊक आहे. मेगा फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. नंदेश नाईक स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला बॉल सबमरीन राहिला आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेला. चांगलं कमबॅक, चांगलं वापसी म्हणावं लागेल. तिसरा षटक इथे मार्गस्थ असताना शेवटचा बॉल जर आयवा कॅच पकडतोय, प्रेक्षकांना सूचना असेल
तुम्ही जर झेल पकडला तर त्या खेळाडूंना देखील प्रेक्षकांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. षटकाराच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडलाय तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ही संधी देखील असेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 या आकड्यावर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया 12 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील. 29 डीजे प्लीज. ज्या खेळाडूने देखील आपल्या नावाचा ठसा उमटवलाय, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा धीरज अभिमन्यू भोईर, आणि त्याच्या समेत आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती 4थं षटक सुरू होतंय. भावेश रामनाथ नाईक या खेळाडूने देखील अगदी कमी वयात आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा मला आठवते. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली 4 व्हीलर कार आपल्या नावी करणारा तो खेळाडू आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेमध्ये लगातार 2 स्पर्धेमध्ये 2 वर्षी आणि 2 हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीजची LED टीव्ही आपल्या नावी करणारा हा खेळाडू आहे. अगो टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, अप्रतिम हा फटका पहा. धावा मिळतील 6 षटकार. जाऊन पोचते तब्बल 36 या आकड्यावर. 36. भावेश रामनाथ नाईक. भरपूर क्रिकेट, भरपूर सध्याच्या घडीला चर्चेत आहे. मगाशी जो लेख विकी भोईरने केला होता की ISPL खेळण्यासाठी नवी मुंबईचे अनेक खेळाडू आहेत, त्यामधील भावेश, धीरज भोईर हे खेळाडू देखील खेळू शकतील. उमे केणीचं देखील नाव घेण्यात आलं की या खेळाडूंमध्ये जे पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, हे ISPL साठी देखील सिलेक्ट होऊ शकतील. यावेळेस फटका पाहू शकाल. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. नाव आहे धीरज अभिमन्यू भोईर च्या बॅट मधून येतोय घुटना टेक सिक्सर देख. व्हॉट अ शॉट, षटकार. बॅट मधून व्हॉट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक. नेत्र दीपक फटका लगवला जातोय. बेस्ट वर्सेसच्या बेस्टच्या मुकाबल्यामध्ये धीरज भोईर हावी ठरत असताना इथे भावेश नाईकवर हल्ला चढवला जातोय. कॅच पकडली असेल तर प्लीज 500 रुपयाचं पारितोषिक असेल. महेंद्रदत्ता नाईक यांच्या वतीने षटकाराच्या बाहेर जर झेल पकडतोय तर त्या प्रेक्षकांसाठी ही पारितोषिक असेल, लक्षात घ्या. 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाल्या. खोलबट टप्प्याचा चेंडू, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. सिंगल सेन्सिबल क्रिकेट म्हणूनच म्हटलं जातं की कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. हा सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. धीरज भोईरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. 43 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही या इनिंगचे 9 बॉल शिल्लक आहेत. 60-65 धावा यापर्यंत मजल मारावे लागेल. वेगवान चेंडू, नंदेश नाईक पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मात्र जरूर मिळते. 44 आकड्यावर धावफलक जात असताना धीरज भोईर जोपर्यंत मैदानामध्ये आहे बघा, संघ मालक मंदार नाईक यांच्या वतीने लगातार 3 षटकार जर लगवले तर 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. संघ मालक आहेत द्वित 11 टीमचे मंदार नाईक यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू फ्लिक केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल अर्जित केली जाते. अगदी धीरज भोईर यांचे काका दीपक भोईर आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 45 आकड्यावर 45 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळलं गेल
या बॉलवर मोठा प्रहार करणं गरजेचं असेल नंदेश नाईकला. प्रहार करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. फायनलचा सामना. पुढचा बॉल, वेगवान चेंडू आहे. ऑफ ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 आकड्यावर. 45 ऑन स्कोर बोर्ड. आता उर्वरित अखेरचं षटक बाकी आहे. बघूया या अखेरच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील आणि किती मोठं टार्गेट उभं केलं जाईल. तोपर्यंत जातोय डीजे मास्टरकडे. ऐकूया एक मधुर गीत. चला सामना स्पीडअप करा गाडी की तुम्हालाच नंतरच्या इनिंग मध्ये बॅटिंग करायचे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. 45. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तैनात केला जातोय. रोनक नाईक. रोनक नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. रोनक सुशांत नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये 1 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि काय घडलंय, धावचीची संधी होती ती गमावली. धीरज भोईर काय गोलंदाजी करतोय. रोनक नाईक हा गोलंदाज, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील मॅच विनिंग चेंडू हाताळला गेला. 1 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना मात्र इनफॉर्म बॅट्समन धीरज भोईरला ब्लॉक कॉल चेंडू हाताळला. अगदी त्याच्याकडे देखील त्या चेंडूचं उत्तर नव्हतं. इथे फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक लगवला जातोय. धीरज भोईरच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. हार्दिक स्वागत आहे. धीरज अभिमन्यू भोईर मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51-51 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली येईल, कॅच पकडली जाईल की यास झेल पकडला जातोय. आणि इथे देखील आपण पाहू शकाल रोनक नाईकने शिकार केली आहे धीरज भोईरची आणि गडी क्रमांक बाद होतोय. मोठी विकेट प्राप्त होत असताना या फायनलच्या मॅच मध्ये धीरज भोईर बॅक टू द डगआउट. सामना मैदानामध्ये रंगत असताना आपण पाहू शकाल धीरज भोईर बाद झालाय. मोठी विकेट प्राप्त झाली. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 51 या आकड्यावर. शेवटची अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर सुमुख फलंदाजीसाठी आलाय. डावखुरा फलंदाज आहे रोनक नाईक. इथे देखील लाखोटप्प्याचा बॉल लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच होती ड्रॉप आणि दरम्यान 1 धाव तर कंप्लीट होत असताना दिसेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण होईल की काय. आणि नंदेश नाईक इथे बाद होईल आणि फलंदाज बाद. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुमुख ने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. नंदेश नाईक परतलाय. काहीतरी संदेश देत असताना नंदेश नाईकच्या माध्यमातून अंतिम आणि शेवटचा सामना मैदानामध्ये खेळतोय.
द्वित 11 टीम बॅटिंगसाठी मध्ये उतरली आणि त्यांच्या विरोधामध्ये ओलेक्स कोळी फलंदाजीसाठी आलाय. ओलेक्स कोळी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा होताना दिसत नाहीये. 60-65 पर्यंत मजल मारेल असं वाटलं होतं, पण धीरज भोईर बाद झाल्यानंतर कुठेतरी मॅचचा चला सामना स्पीडअप करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग होते. प्रत्येक गावामध्ये क्रिकेट खेळलं जातं. धारावाहिक क्रिकेटमध्ये देखील आखूड टप्प्याचा बॉल भिरकावलाय. सीमारेषे पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. आपण पाहू शकाल सुमुखच्या बॅटमधून षटकार. थँक्यू व्हेरी मच. सुमुखच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 58-58 या आकड्यावर. 58 धावा फलकावर लागले. शेवटचा बॉल खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल मात्र मिळेल. अशा तऱ्हेने 5 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर आणि 60 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 5 षटकामध्ये. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला करावं लागेल 12 धावा. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. 60 धावा चेस होतील की या धावा डिफेंड केल्या जातील. धारावी गाव प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण होईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मन मुराद आस्वाद लुटत राहा. धन्यवाद. चला भारत आणि पाकिस्तानचा जो सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये भारतीय आपण पाकिस्तान टीम बॅटिंग करत असताना 141 वर सर्व गडी बाद झालेत आणि 241 वर सर्व गडी बाद झालेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुलदीप यादवने 3 विकेट प्राप्त केले. आपण पाहू शकाल मोहम्मद हर्षित राणाने 1 विकेट प्राप्त केली. हार्दिक पांड्याने 2 विकेट प्राप्त केली. अक्षर पटेलच्या खात्यामध्ये 1 विकेट आणि रवींद्र जडेजा याच्या खात्यावर देखील 1 विकेट आली.
मोहम्मद शमी मात्र आज या मॅचमध्ये थोडासा इंजुर झाला, त्यामुळेच गोलंदाजी करताना जास्त वेळ दिसला नाही आणि 8 ओव्हर तो करू शकला. आणि टीम 241 वर पोहोचले. 242 धावा करायचे भारतीय टीमला. चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघा. टीम ओनर द्वित 11 टीमचे मंदार नाईक आहेत. त्यांच्या वतीने जर हॅट्रिक साधली तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि कुठलाही क्षेत्ररक्षण जर कॅच पकडतो या मॅचमध्ये तर त्या खेळाडूला देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी सूचना असेल, प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी असेल. जर षटकाराच्या बाहेर तुम्ही झेल पकडताय तर आदरणीय महेंद्र दादा नाईक यांचे शुभस्ती दिलं जाईल, त्यांच्या वतीने दिले जाईल. प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक हे प्रेक्षकांसाठी असेल, याची नोंद घ्या. त्यामुळेच तुम्ही जर षटकाराबाहेर झेल पकडताय तुमच्यासाठी देखील पारितोषिक असेल. सलग 2 विकेट, सलग 2 चौकार, सलग 2 षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक इथे ठेवण्यात आलंय. प्रत्येक पहिल्या मॅच पासून आत्ताच्या या मॅच पर्यंत अंतिम आणि शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला दशरथ भोईर, एक्सपिरियन्स मॅन आहे, 40+ हा खेळाडू आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर गुरुनाथ पाहायला मिळतोय आणि स्वीकार ही जोडी आहे. पहिला बॉल फायनलच्या मॅचचा. पहिल्याच बॉलवर खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्लिअर करत असताना गुरुनाथच्या बॅट मधून येतोय पहिल्या बॉलवर क्रॅकिंग चौकार. चौकार आलाय. धावा करायचे 60 आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये कशा पद्धतीने या 60 धावांचा पाठला केला जाईल त्याकडे पाहिलं जाईल. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 5 धावा दाखल करायला लागलेत. आपण पाहू शकाल स्वीकार आणि गुरुनाथ अशी जोडी आहे. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर चांगल्या रिदम मध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये काय स्टार्ट करून दिलं होतं आपल्या टीमसाठी, या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीने स्टार्ट करावा लागेल. भावेश नाईक ज्या वेळेस मैदानामध्ये येईल त्यावेळेस काय सिच्युएशन असेल, कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल याकडे पाहिलं जाईल. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे की अलीकडे, तिथे मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दरम्यान मिळेल सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. चांगलं कमबॅक, चांगलं वापसी. गोलंदाजी करत असताना दशरथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. अमन सिंग आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा खोलून टप्प्याचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक प्रतीक भोईर पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगल मिळते. चांगलं कमबॅक, चांगली वापसी. 3 बॉलमध्ये 3 सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना दशरथ भोईर वन ऑफ द एक्सपिरियन्स खेळाडू आहे. 40+ खेळाडू आहे. फुलर लेनचा चेंडू आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. प्रतीक वेगाने येईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. गुरुनाथ आणि स्वीकार या 2 बॅटरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलक करावे लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे. मेगा फायनलचा सामना रंगत असताना इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अक्रॉस क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडीबाद 9 धावा. आता इक्वेशन जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 51 धावा करायच्या आहेत. 24-51 असं इक्वेशन पाहायला मिळते. थोडीशी चर्चा केली जाते. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत.
आपणचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय सुमुख यंगस्टर खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून एक षटकार लगवला गेला होता शेवटच्या ओव्हरमध्ये. वाडा बॉल लाजबाब चेंडू पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगता होते असताना षटक क्रमांक दुसरं. इथे देखील त्याच रीतीने त्याच पद्धतीने सेम बॉल पाहायला मिळतोय आणि रिझल्ट देखील सेम पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी लाजबाब षटक हाताळत असताना सुमुख हा गोलंदाज आपण पाहू शकाल. यंगस्टर खेळाडू आहे. प्रभावित केले या खेळाडूने बॅटिंग मध्ये गोलंदाजी मध्ये या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये आपला अव्वल दर्जाचा खेळ करत असताना इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल दरम्यान किती धावा मिळतील हे पाहिलं जाईल. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. मिळतील 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोचली 13 या आकड्यावर. 12ची सरासरी राखायची आहे. 21 चेंडू मध्ये 47 अजूनही करायची आहेत. चौकार लगवला नवीन बॅटर आपण पाहू शकाल. आपण स्वीकारच्या बॅट मधून चौकार आलाय. स्वीकार आपण पाहू शकाल सेकंड वर आहे. एक चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुमुख येतोय. अको टप्प्याचा बॉल आणि बॅटची एज कॉट बिहाइंड. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज इथे स्वीकार बाद होत असताना गडी क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट. व्हॉट अ बॉलिंग. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स इथे सुमुखने इम्प्रेस केलाय. आतापर्यंत या 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. या मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देत असताना ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. मेगा फायनलचा सामना. 365 दिवस आता या प्रीमियर लीगची वाट बघावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. जिंकावंच लागेल आणि जिंकण्यासाठी सगळ्यांनाच मेहनत करावी लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये सोहेल नाईक आपल्याला पाहायला मिळेल. सोहेल नाईक आणि नॉन सेकंडवर गुरुनाथ नाईक. हे बाप बेटा की ही कहाणी आहे या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल एका बाजूला वडील आणि दुसऱ्या बाजूला मुलगा आपल्या टीमसाठी प्रयत्न करत असताना दोघांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. अको टप्प्याचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या बॉलवर फक्त सिंगल मिळते. काय गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम षटक. इथे मात्र एक बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. 14 धावा फलकावर लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला चेंडू पूर्वा. नवीन बॉल दिला जाईल. पापप्लीचे षटक आहे त्यामुळेच आपण पाहू शकाल 13 धावा फलकावर लागलेत. 14 धावा फलकावर लागलेत. 11 चेंडूचा खेळ संपलाय. जसा वेळ पुढे जाईल तसा मैदानामध्ये अंधार पसरेल. त्यामुळेच मॅचला होते सुरुवात. सुमुखने इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉप प्ले मध्ये. आणखीन एका टप्प्याचा बॉल हुक केलाय. चेंडू हवेत आहे. सुमुख त्या खाली आहे. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज सोहेल नाईक देखील परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर आता इक्वेशन जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता. 18-46 असं इक्वेशन आहे. जी सरासरी 12 पर्यंत पोहोचली होती ती आता पोहोचली. ती 15 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. मॅच ऑन आहे. बघूया अजूनही भावेश नाईक मैदानामध्ये उतरलाय. त्यामुळेच भावेश नाईक या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने सामना करेल त्याकडे पाहिलं जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया एक मधुर गीत.
बघा भावेश नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि भावेश नाईक जा विकेट जर कुठला गोलंदाज काढतोय त्या गोलंदाजासाठी मंदार नाईक जे संघ मालक आहे द्वित 11 टीमचे त्या संघ मालकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर प्रत्येक भोईर गोलंदाजीसाठी आलाय. गुरुनाथ नाईक आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये आता वेगळा ट्विस्ट. फायनलचा सामना संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रामध्ये धावा होतील का? पहिला बॉल अगदी अखूट टप्प्याचा बॉल आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक बॉल फार इम्पॉर्टंट आहे. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. बघा ही ओव्हर कशा पद्धतीने इथे प्रत्येकवर देण्यात आली. त्याचं कारण काय असेल? कारण की गुरुनाथ नाईक यांना स्ट्राईक आहे. त्यामुळे जितके जास्त बॉल गुरुनाथ नाईक खेळतील तेवढा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होईल. आणि इथे लाईन पाहावी लागेल. ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. वाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 17 बॉल आणि 17 मध्ये 44 आवश्यकता. धीरज भोईर कुठलं षटक हाताळ? चौथं षटक की 5वं षटक त्याकडे पाहिलं जाईल. इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच होतीये ड्रॉप. इथे मात्र सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर 17 धावा. उर्वरित या षटकाचे अजूनही जर पाहिले तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये 2 हिट आले तर मॅच अगदी मॅचमध्ये पलटवार होईल आणि भावेश नाईक त्यासाठी जाणला जातोय. भावेश नाईक वर्सेस प्रतीक भोईर अशी बॅटल. यावेळी सॉफ्टस्टम्पच्या बाहेर अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्येने 1 ने वाढ होतीये. धीरज भोईर मात्र कानमंत्र देत असताना थोडीशी चर्चा केली जाते. कशा पद्धतीने गोलंदाजीच्या अगेन्स्ट आपण रणनीती आखावी. या 4 बॉलमध्ये कशा पद्धतीने चेंडू रिलीज करावे. भरपूर अनुभव आहे. इतके वर्ष क्रिकेट खेळत असताना धीरज भोईरने देखील कमालीचं क्रिकेट खेळले. त्यामुळे या अनुभवाचा फायदा देखील देत असताना प्रतीक भोईरला देखील जबाबदारी असेल. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. चला सामना स्पीडअप करा. लवकरात लवकर सामना सुरू करा. लगातार 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. प्रेशर मध्ये असेल गोलंदाजी करत असताना प्रतीकवर देखील. कारण की या षटकामध्ये जर मोठ्या धावा आल्या तर नक्कीच मॅच मध्ये पलटवार होईल. त्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्रतीक भोईर पुन्हा एकदा खराब चेंडू. लगातारचा 3 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. कशा पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. पहिले 2 बॉलवर देखील जर पाहिलं तर धावा जर पाहिल्या तर 3 धावा आल्या होत्या. पण या मागच्या बॉल मागे 3 धावा खर्च केल्यात. एकही चेंडू हाताळला नाही. खराब गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर. इथे फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन तर मित्रा हे एखाद्या पक्षाचं टायटल सॉन्ग आहे. ते सॉन्ग नाही आहे लक्षात घ्या. त्यामुळेच त्याचा भान देखील ठेवा. ही स्पर्धा कुठली आहे? षटकार आलाय. इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय लगातारचा दुसरा षटकार. आणि महेंद्र नाईक यांच्या वतीने जे पारितोषिक आलाय त्याचा दावेदार ठरलाय भावेश. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 आकड्यावर. 14 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 28 धावा. मॅच ऑन आहे. भावेश नाईक जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या मॅच वर ताबा आहे. इथे देखील लाखो टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्लिअर करत असताना लगातारचा 3रा षटकार.
हे गेम प्लॅन कुठेतरी महागात पडले धीरज भोईरचं. हे षटक वास्तविक पाहता धीरज भोईरने हाताळणं गरजेचं होतं, पण या षटकामध्ये चूक केली आणि प्रत्येक भोईर या मॅच मध्ये लगातार 3 षटकार देत असताना तब्बल 21 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर 38. आता गरज आहे 22 धावांची. बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 22 धावा. योग्य वेळा योग्य पत्ते करणं गरजेचं असतं, नाहीतर वेळ गेल्यानंतर हुकमाचा एका देखील वाया जातोय. त्यामुळेच हा गेम प्लॅन कुठेतरी महागात पडेल. विथ लायन्स 11 टीम साठी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. चौथ्यांदा 5 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. 21 धावांची आवश्यकता. 13-21 असं इक्वेशन आहे. भावेश नाईक रिदम मध्ये आहे, रंगात आहे, ढंगात आहे आणि चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. हे फटका चांगला आहे, आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. या सामन्याचा निकाल लावणारा हा षटकार आहे. टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय, जाऊन पोहोचते तब्बल 45 आकड्यावर. धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे आहे क्रिकेट. आणि मागच्या षटकामध्ये प्रत्येकच्या गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर तब्बल धावा जर पाहिले 31 धावा खर्च केले प्रत्येक भोईरने. हे षटक महागात पडलं. वास्तविक पाहता तिसरं षटक धीरज भोईरने हाताळणं गरजेचं होतं, पण ह्या 31 धावा कुठेतरी सलत जाणार आहेत. पहिला बॉल आपण पाहू शकाल. सिली मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे दशरथ भोईर आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. या ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने षटक हाताळावं लागेल. पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भावेश 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. भावेश नाईकची विकेट काढावी लागेल. इथे फटका चांगला आहे, कव्हर रिजन मध्ये फटका चांगला आहे. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे नंदेश नाईक, वेगाने येईल. 2 धावा कंप्लीट करत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बघा भावेश नाईक या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत असताना गुरुनाथ नाईक यांच्याकडे, कारण की या षटकामध्ये 7-8 धावा आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये प्रहार करू शकतो, हा आत्मविश्वास आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. 3 बॉल आतापर्यंत खर्च झालेत. आता 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 13 धावा. 13 धावा 9 चेंडू. इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. आता 8 बॉल आणि 8 मध्ये 13 करायचे. 8 बॉल 13 धावा. 8 चेंडू 13 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते मैदानामध्ये. दोन्ही खेळाडू एकमेकांची चर्चा करत असताना आपण पाहू शकाल. गुरुनाथ नाईक सलामी वीर म्हणून आलेत. 40+ चे खेळाडू आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट या धारावी गाव प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डीप मिड विकेट, पण शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या आकड्यावर. 12 बॉल 7 धावांची आवश्यकता. हा 7 बॉलाचा उतारा कोणाच्या नावावर लागेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू 12 धावा.
शेवटचा बॉल आहे. या बॉलवर रिस्क घेतली जाईल की स्ट्राईक रोटेट केली जाईल हे पाहिलं जाईल. अंतिम आणि शेवटचा सामना आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट काय घडले. डायरेक्ट हिट केला जातोय. ओ माय गॉड, कहाणी में ट्विस्ट. हे आहे क्रिकेट. व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉलवर रन आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार पाहिलं जाईल. ही मॅचला कलाटणी आणणारी सिच्युएशन असेल. मोमेंटम शिफ्ट झाला मी म्हणेन. आता मॅच मध्ये वापसी केली जाईल. बघा डिफेन्सिव्ह क्रिकेट बॉल थ्रो मध्ये अडवला जातोय. डायरेक्ट हिट केला जातोय. भावेश रामनाथ नाईकच्या विकेटचं पतन हे सेलिब्रेशन पाहायला मिळते. धीरज भोईरच्या माध्यमातून मॅच मध्ये पलटवार केलाय. मॅच मध्ये वापसी केली. हे आहे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांनाच वेळ लावणारा खेळ हा क्रिकेट. म्हणूनच म्हटलं जातं ये खेल नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. हे मॅच आता फिरली आहे. आता 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. व्हॉट अ मॅच. 2 लगातार वर्ष फायनल मध्ये पोहोचण्याचा कारनामा केला होता भावेश रामनाथ नाईकने, पण दोन्ही वर्ष तो अपयशी ठरला होता. फायनल मध्ये पराभूत झाला होता. 3रं वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षामध्ये भावेश नाईक पुन्हा एकदा फायनल मध्ये पोहोचलाय. फायनलच्या अगदी उंबरठ्यावर होता. विजयाच्या दिशेने जात होता. पण काय घडलं. एक चूक महागात पडते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आता 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय ओलेक्स कोहली, जो चर्चेत राहिला आज संपूर्ण दिवसामध्ये. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये शमित. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. पहिला बॉल टॉप एज. चेंडू हवेत आहे. धीरज भोईरच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. क्रिकेट आहे. ही मॅच फिरली आहे. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ क्रिकेट. सुपर्ब सामना. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळते. धारावे गाव प्रीमियर लीगचा अंतिम आणि शेवटचा सामना कसा व्हावा. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. मंदार नाईक याने पारितोषिक लावलं होतं जर जो कोणी विकेट घेईल भावेश नाईकचा, पण ही विकेट तर मी तर म्हणेन धीरज भोईरने घेतली. हे पारितोषिक मात्र धीरज भोईरला देणं गरजेचं आहे. काय रनआउट केला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 12 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. बिपिन म्हात्रे. 5 बॉल 5 मध्ये 12. एक सिच्युएशन असते ना ती मॅचचा निकाल लावते. पाहू शकाल विश्वचषक 2023 जो सूर्यकुमार यादवने झेल पकडला त्या सिच्युएशन मध्ये मॅच फिरली होती. तसाच सिच्युएशन मध्ये आपण जर पाहिलं तर आता ही मॅच फिरली. अकोटप्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. त्या खाली गोलंदाज आहे. कॅच ड्रॉप होईल. ही चूक आता कशा पद्धतीने मागात पडेल हे येणारे चेंडू जाऊन जातील. आता समीकरण जाऊन पोहोचते. तब्बल 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. चला सामना स्पीडअप करा प्लीज. लवकरात लवकर. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. बघा एक्स्ट्रा कव्हर्स चा खेळाडू मात्र तैनात केला जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बदली केला जातोय. हा गेम प्लॅन आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये 11 करायचे आहेत. गुरुनाथ नाईकला एक मोठा फटका खेळावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती. ही मॅच फिरली आहे. भावेश नाईक स्वतःवर नाराज असेल की मी काय केलं. माझ्या हातून अगदी गोड चूक झाली. मी अगदी धीरज भोईरच्या समोर चेंडू प्लेस केला आणि डायरेक्ट हिट करून मात्र बाद झाला. इथे देखील डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. लाजबाब षटक. डॉट बॉलची सांगता होत असताना आता समीकरण आलाय 2 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना. या बॉलवर जर षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. हे विकेट आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. प्लेस केले होतं अगदी पिचवर. अगदी वेगाने गेला बॉलवर आणि डायरेक्ट हिट केला. धीरज भोईरचं सेलिब्रेशन पाहू शकाल. फायनलच्या मॅचचं सेलिब्रेशन.
इथे फटका चांगला आहे, चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. आता इक्वेशन येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 7 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. जर एखादा वाईट बॉल नो बॉल हाताळला नाही तर मॅच आरामात जिंकू शकते द्वित 11 ट्वीन. पण एखादी चूक झाली तर नक्कीच या मॅच मध्ये निकाल काहीही लागेल. गुरुनाथ नाईक कडे क्षमता आहे. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. बॉल सोडून दिलाय. ओ माय गॉड, ये क्या हुई. आता समीकरण जर पाहिलं तर 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. 1 चेंडू आणि 6 धावा. सुपर डुपर मुकाबला पाहायला मिळते मित्रांनो. हे आयोजन, ही स्पर्धा, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या मॅच साठी. वाडा मॅच. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. या अखेरच्या बॉलवर येथे विनिंग स्ट्रोक लगवला जाईल का काय. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. येथे व्हाईट बॉल. आता समीकरण जर पाहिलं तर 1 बॉल 5. जर षटकार लगवला या बॉलवर तर महेंद्र नाईक साहेब यांच्या वतीने 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. आणि आपण पाहू शकाल आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे 5 धावा. चौकार जरी लगवला तरी हा सामना जिंकू शकणार नाही. पण कहाणी में ट्विस्ट आलाय. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. वाटा मॅच. पैसा वसूल सामना. 1 चेंडू 5 धावा. येथे फटका फसलाय आणि हा सामना जिंकतोय द्वित 11 टीमने. चॅम्पियन झालाय धारावेगाव प्रीमियर लीग 2025 चा हा संघ.